शेतकऱ्यांसाठी अर्जंट सूचना. आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढले आहे किंवा फार्मर आयडी कार्डसाठी अर्ज केला आहे त्या सर्व शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिली अतिशय तातडीची सूचना. शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीच्या संदर्भात एकाचा मोठा घोटाळा समोर आला आहे की ज्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या सर्व योजना बंद होणार आहेत. एक असा मोठा घोटाळा की ज्यामुळे फार्मर आयडी कार्ड ज्या ज्या शेतकऱ्यांनी काढला आहे किंवा ज्यांनी अर्ज केला आहे तर अशा तब्बल 1 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या योजना बंद होणार. कोणत्याही सरकारी योजनांचा पैसा आता शेतकऱ्यांना मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड म्हणजेच शेतकरी ओळखपत्र काढलं असेल त्या शेतकऱ्यांच्या सगळ्या योजना बंद होणार आहेत. त्यांना पीएम किसानचे 2000 रुपये मिळणार नाही. त्यांना नमो शेतकरी योजनेचे देखील 2000 रुपये मिळणार नाही. कोणतीही सबसिडी मिळणार नाही. पीक विम्याची रक्कम मिळणार नाही. कारण की ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलं किंवा त्याला अर्ज केला त्याच्या संदर्भात एक मोठा घोटाळा समोर आला आहे. आता जे शेतकरी हे काम अर्जंट करणार नाही त्यांच्या योजना आता बंद करण्यात येणार. सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीच्या संदर्भात एक अतिशय गंभीर सूचना देण्यात आली आहे. मागील 2-3 महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा भरायचा होता आणि पीक विम्यासाठी फार्मर आयडी कार्ड आवश्यक होतं. म्हणून शेतकऱ्यांनी गडबडीत जाऊन हे फार्मर आयडी कार्ड काढलं आणि ते आता घरी निवांत बसले आहेत. पण लक्षात घ्या, या फार्मर आयडीच्या पाठीमागे एक असा घोटाळा उघडकीस आला की ज्यामुळे तुम्ही फार्मर आयडीचा नंबर किंवा फार्मर आयडी कार्ड काढला असेल तर तुमचा पीक विमा तर तुम्हाला मिळणारच नाही, पण तुमचे सगळ्या योजनांचे पैसे आता बुडणार आहे. तुम्हाला आयुष्यभरात कुठल्याही कोणत्याही योजनेचा लाभ आता मिळणार नाही. मग शेतकरी ओळखपत्र संदर्भातील हा फसवणुकीचा प्रकार नेमका काय आहे? ज्यांनी हे कार्ड मिळवले आहे त्यांच्या योजना कशा बंद होणार आहेत किंवा ज्यांचे काढायचे राहून गेले आहे त्यांच्या योजनांवर काय परिणाम होणार? ज्यांनी केवळ अर्ज दाखल केला आहे त्यांनी काय कार्यवाही करावी याबद्दल सरकारने स्पष्ट मार्गदर्शन केले आहे. शेतकरी ओळखपत्राच्या बाबतीतला हा सर्वात मोठा घोटाळा समोर आल्यामुळे आज 2 कोटी शेतकऱ्यांचे भविष्य पूर्णपणे अंधारात गेले आहे. कारण त्यांच्या सर्व योजनांचे लाभ आता थांबवले जाऊ शकतात. त्यामुळे शासनाने तातडीची बैठक घेऊन शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची माहिती जारी केली आहे. आता जर तुम्ही शेतकरी ओळखपत्र काढले असेल किंवा तुमचे काढायचे बाकी असेल किंवा केवळ अर्ज केला असेल तर लवकरात लवकर ही माहिती पूर्णपणे पहा. कारण तुमच्या सर्व योजनांवर आता निर्बंध लागू होऊ शकतात. हे ओळखपत्र काढलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत तातडीची आणि अर्जंट सूचना देण्यात आलेली आहे. मग सरकारने नेमके काय सांगितले आहे, कोणती सूचना दिली आहे हे सर्व आपण सविस्तरपणे जाणून घेऊ. पहा, जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला सर्व योजनांचे पैसे अखंडितपणे मिळावेत असे वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय बंद करू नका. कारण ही अत्यंत गोपनीय आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला इतर कोणीही सांगणार नाही. तुम्हाला वाटेल की आपण हे ओळखपत्र काढले आहे आणि तुम्ही घरी निवांत बसून असाल तर लक्षात ठेवा, हळूहळू तुमची एक योजना दररोज बंद व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती ऐका आणि सांगितलेल्या उपाययोजना करा. कारण मंत्रिमंडळाच्या काल रात्री झालेल्या बैठकीमध्ये हे महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत. पहा, काही दिवसांपासून पीक विमा भरण्यास सरकारने सांगितले होते. आता ही फसवणूक नेमकी कुठे उघड झाली? हा गैरव्यवहार कुठे समोर आला? लक्षपूर्वक ऐका. ज्यावेळी पीक विमा भरण्यास सांगितले होते त्यावेळी शेतकऱ्यांनी काय केले? त्यांनी तातडीने CSC केंद्रावर धाव घेतली किंवा काही जणांनी स्वतः घर बसल्या मोबाईलमधून शेतकरी ओळखपत्र कसे काढायचे हे YouTubeवर पाहून पटकन त्या लिंकवर क्लिक केले, अर्ज भरला आणि विमा भरला. पण गंभीर बाब, तुम्ही जर आता अशा प्रकारचे शेतकरी ओळखपत्र एखाद्या CSC केंद्रातून किंवा आपले सरकार केंद्रातून मिळवले असेल आणि ते कार्ड तुमच्या हातात कोणी दिले असेल तर लक्षात घ्या, तुमच्या सर्व योजना बंद होणार आहेत. पहा, ॲग्रीस्टॅक किंवा केंद्र सरकारने कुठलीही अधिकृत मान्यता दिलेली नाहीये आणि शेतकरी ओळखपत्र हे अजून जारी झालेले नाहीये. ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या हातात जर हे कार्ड कोणी दिले असेल तर ते 100% खोटे आहे किंवा ते बनावट आहे हे लक्षात घ्या. बनावट शेतकरी ओळखपत्र तुमच्या हातात असणार आहे. शासनाने अजून कोणत्याही शेतकऱ्याला हे ओळखपत्र दिलेले नाहीये. मग आता तुमचा प्रश्न असेल, मग आमचे डुप्लिकेट आहे का? पुढे जी माहिती सांगणार आहे ती ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. कारण तुमच्या योजना सगळ्या बंद होऊन जातील. शेतकरी ओळखपत्राच्या बाबतीत शासनाने काय सूचना दिली आहे पहा. पीक विम्याचे पैसे तर विसराच, पण कुठलंही अनुदान, कुठलीही सबसिडी, कुठलेही सरकारी योजनांचे पैसे तुम्हाला जमा होणार नाहीत. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका, काय काय समस्या उद्भवल्या आहेत आणि आता तुम्ही कशा पद्धतीने कार्यवाही करायची आहे हे सर्व सविस्तर सांगतो. पहा, झालं असं, पहिला आणि मुख्य घोटाळा जो झाला आहे तो बनावट शेतकरी ओळखपत्र बनवण्याचा झाला आहे. म्हणजे काय झालं? लोकांनी या परिस्थितीमध्ये देखील संधी साधली. शेतकरी पीक विम्यासाठी गडबड करत होते,
त्यांना याची गरज होती, म्हणून काही लोकांनी त्याचा धंदा सुरू केला की एक प्लास्टिकचे कार्ड बनवायचे आणि काहीतरी 200-500 रुपये घेऊन हे घ्या तुमचे शेतकरी ओळखपत्र म्हणून द्यायचे. पण असे चालणार नाही. कोणाचेही शेतकरी ओळखपत्र अजून सरकारने दिलेले नाहीये. हा झाला पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा. आता दुसरा मुद्दा, जे शेतकरी आहेत ज्यांनी घाईगडबडीत हे ओळखपत्र काढले, त्यांनी गडबड कशा पद्धतीने केली ते पहा. सरकारने एक सर्वेक्षण केले, एक गुप्त पडताळणी केली. त्यातून असे लक्षात आले की उदाहरणार्थ काही शेतकरी असे आहेत की ज्यांची वेगवेगळ्या ठिकाणी शेती आहे. तर यांनी काय केले? गडबडीमध्ये जाऊन गावातल्या एकाच भागाची शेती ओळखपत्राला दाखवली किंवा फक्त एकच गट नंबर दाखवला, बाकीचे गट सोडून दिले, बाकीची शेती सोडून दिली. तर लक्षात घ्या, त्यांचे ओळखपत्र निघेल, पण पुढे चालून त्यांची सगळी शेती ही जर त्या ओळखपत्राला जोडली नसेल तर त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. शेतकऱ्यांना असे वाटत होते की सगळी शेती दाखवली तर कदाचित आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो, पण सगळी शेती त्याला जोडणे गरजेचे आहे. आता तुम्ही जर कमीच शेती दाखवून घेतली असेल तर लक्षात घ्या, त्यासाठी देखील अर्ज प्रक्रिया आहे, ती पुढे सांगतो. आता दुसरा मोठा मुद्दा लक्षात आला आहे की आता जे 2 भाऊ आहेत, उदाहरणार्थ 2 भाऊ आहेत, 3 भाऊ आहेत, म्हणजे एका सातबारावर जर 3-3 जणांची नावे असतील तर अशा वेळेस कोणीतरी एकालाच शेतकरी ओळखपत्र प्राप्त होतो असा नियम आहे. पण आता झालं असं की उदाहरणार्थ एखादा मोठा भाऊ आहे, तो पटकन गेला, त्यांनी अर्ज केला, त्याला ओळखपत्र मिळाले, त्याला योजनेचे पैसे मिळणार. पण दुसरे 2 लहान भाऊ आहेत किंवा एखादी बहीण आहे, त्यांना ओळखपत्र मिळणार नाही, कारण ते जर अर्ज करायला गेले तर तिथे असे दिसेल की ही जी शेती तुम्ही दाखवताय ती या शेतीवर आधीच ओळखपत्र दिलेलं आहे. तर अशा केसमध्ये तुम्हाला आता एक प्रक्रिया करावी लागणार आहे. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा इथे आहे. आणि तिसरी गोष्ट, तिसरे मोठे प्रकरण उघडकीस आले आहे, ते म्हणजे गट ॲड करणे. आता जसे तुम्हाला पहिल्यांदा सांगितले होते की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी घाई गडबडीत जाऊन पटकन जो गट नंबर आठवला तो त्या ठिकाणी जोडून दिला, पण दुसरे जे गट नंबर होते आणि यांनी गडबडीमध्ये काय केले, जो पटकन गट नंबर आठवला तो पटकन उदाहरणार्थ 5 एकर शेती होती पण 1 एकरच दाखवली. तर असे चालणार नाही. तर ते सगळे गट तुम्हाला ॲड करावे लागतील. मग हे गट ॲड कसे करायचे? तर तुम्हाला तुमच्या तलाठ्यांकडे जावे लागेल. तलाठ्यांकडे जाऊन तिथे तुम्हाला ते लॉग इन करून देतील, तुमचा आधार नंबर टाकतील आणि गट जोडण्यासाठीची प्रक्रिया तुम्हाला करावी लागेल. आता पहा, जर तुम्ही अर्ज केला आहे आणि अर्ज करून अजूनही तुमचा अर्ज मंजूर नसेल आला तर एक कोरा कागद घ्या. त्या कोऱ्या कागदावर अर्ज लिहा. तो अर्ज अशा पद्धतीने लिहायचा आहे की माझा गट जोडायचा राहिला आहे किंवा माझे शेतकरी ओळखपत्र काढले पण ते अजून अप्रूव्ह झालेले नाही. तर अशा प्रकारचा एक अर्ज लिहून तुम्ही तो तहसीलदार किंवा तलाठ्यांना देऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही काम करायचे आहे. आणि सर्वात मोठा धोका जो आहे शेतकरी ओळखपत्राच्या बाबतीतला, तो आहे खोट्या ओळखपत्राचा धोका. पहा, नकली कार्डांपासून सावध राहा. पहा, सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची ही जी बनावट ओळखपत्र बनवण्याची गोष्ट उघडकीस आली, काय झालं? तुमच्या आमच्यासारख्या साध्या शेतकऱ्याला फसवलं जात आहे. बऱ्याच ठिकाणी काय झालं, काही खाजगी दुकानं काढली आहेत, काही सेंटर्स काढली आहेत, जे काय करतात, बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नसतं. ते म्हणतात शेतकरी ओळखपत्र द्या, काहीतरी पैसे देतात आणि ते कार्ड बनवून देतात, हा घ्या तुमचे शेतकरी ओळखपत्र. तर अशा प्रकारचे ओळखपत्र बनावट आहेत. अजून सरकारने कुठल्याही प्रकारचे हे ओळखपत्र हातात दिलेले नाहीये. आता त्या वेबसाईटवर डाउनलोड करण्यासाठी कदाचित पुढे ऑप्शन उपलब्ध होईल, पण अजून कोणत्याही शेतकऱ्याचे हे डाउनलोड झालेले नाही. फक्त ॲग्रीस्टॅकच्या वेबसाईटवरून तुम्ही तुमचा नंबर घ्या. तो जो नंबर आहे शेतकरी ओळखपत्राचा, तो तिथे उपलब्ध झालेला आहे. तो नंबरच तुम्हाला सध्या आवश्यक आहे. कुठलेही कोणी जर म्हणत असेल मला कार्ड मिळालं तर त्याला निसंकोच सांगा की हे खोटं मोठं कार्ड आहे, कारण सरकारने अजून एकाही शेतकऱ्याला कार्ड दिलेले नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या गोष्टी चेक करून घ्या. ॲग्रीस्टॅकच्या वेबसाईटवरून तुम्ही फक्त तुमचा क्रमांक घ्यायचा आहे आणि बाकी काहीच करायचे नाहीये. तोच क्रमांक तुमचा वैध आहे. इतर दुसरा कुठला क्रमांक तुम्ही जर पीक विम्यासाठी टाकला असेल तर तुमचे पीक विम्याचे पैसे त्या ठिकाणी येणार नाहीत. आता तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढले आहे का? फार्मर आयडी कार्ड तुम्ही व्यवस्थितपणे कुठल्या CSC केंद्रामधून काढले आहेत? फार्मर आयडी कार्डच्या बाबतीतल्या काही शंका असतील तर त्याही कमेंटमध्ये कळवा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.